कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात देवतारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरवत वैद्यकीय टीमने गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यात उल्लेखनीय यश मिळवलं। CPR मध्ये एकाच दिवशी गर्भवती महिलेवर 2 गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून माता आणि बाळ यांना वाचवण्यात आलं। पुलाची शिरोली येथील 24 वर्षीय गर्भवती सौ दीपाली पाटोळे यांना 13 नोव्हेंबर रोजी मेंदूतील रक्तस्रावाच्या गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं। मेडिसिन विभागाचे डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तातडीने MRI तपासणी करून मेंदूवर डिंकप्रेशन क्रॅनिओटॉमी करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान स्त्रीरोग विभागातील तपासणीत गर्भातील बाळाच्या गळ्याला नाळ अडकल्याचं निदान झाल्याने प्रथम तातडीचा सिझेरियन करणे गरजेचं ठरलं। भूल देणे हेही आव्हानात्मक असतानाही डॉक्टर दीपलक्ष्मी यांच्या टीमने ते यशस्वीरित्या पार पाडलं। बाईट डॉक्टर नमस्कार, मी डॉक्टर निशांत प्रकाश गब्बूर। मी न्यूरोसर्जन आहे CPR हॉस्पिटलमध्ये। आत्ताच आपण पाहिलेल्या पेशंटचं नाव दीपाली पाटोळे। ते गरोदर महिला 8वा महिना पूर्ण होऊन 9वा महिना सुरू झाला होता। जेव्हा ते 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाले, त्यावेळेस त्यांना डोकेदुखी आणि उलटी या त्यांच्या कंप्लेंट्स होत्या। तेव्हा मेडिसिन विभागाने त्यांना पहिल्यांदा त्यांची दखल घेतली, त्यांची तपासणी केली। त्यानंतर त्यांना असं आढळलं पेशंट खूपच कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे आणि त्यांना अशी त्यांची शंका आली की त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असेल। अर्जंटमध्ये त्यांनी रेडिओलॉजी विभागासोबत संपर्क साधून त्यांनी MRI करून घेतला। सुदैवानं याच महिन्यात आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये MRI सुरू झाला होता आणि गरोदर महिलांना आपण CT स्कॅन करू शकत नाही, कारण बाळावरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे MRI हा एकच उपाय आपल्यासमोर असतो। अशा अवस्थेत MRI असल्यामुळे आपण त्या पेशंटचं MRI करू शकलो आणि MRIमध्ये असं आढळलं की त्यांच्या उजव्या साईडच्या मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झाला होता आणि हा रक्तस्राव मोठा असल्याकारणे आणि वाढत पण चालला असल्यामुळे पेशंटच्या जीवाला खूप मोठा धोका होता आणि त्याचसोबत पेशंट गरोदर असल्यामुळे आणि 9वा महिना सुरू असल्यामुळे त्यांचं डिलिव्हरी करणे पण हा खूप मोठा मुद्दा होता। आमच्याकडे 2 आव्हान होते, पेशंटचा जीव वाचवणं आणि बाळाचा जीव वाचवणं। त्या क्षणी स्त्रीरोगतज्ञ आपल्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांचं सिझेरियन डिलिव्हरी करायचं प्लॅन झालं। कारण बाळाच्या मानेभोवती यांची नाळ गुंडाळली गेली होती, त्यामुळे बाळाला पण असा धोका होता। त्यामुळे सिझेरियन डिलिव्हरी आणि मेंदूचे रक्तस्राव झालेल्या तो वेगळी शस्त्रक्रिया, असे 2 शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्याचे प्लॅन केलं गेलं। या सगळ्या अवस्थेत भूलतज्ञ डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के यांचा पण मोलाचा वाटा होता। त्यांनी 2 शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भूल दिलं आणि आधी सिझेरियन डिलिव्हरी करून बाळाला सुखरूप बाहेर काढून बालरोग तज्ञाकडे सोपवलं आणि सायमल्टेनियसली त्याचबरोबर जसं सिझेरियन डिलिव्हरी पूर्ण केली त्याच क्षणाला मेंदूचे ऑपरेशन सुरू केलं त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मेंदूची शस्त्रक्रिया जवळजवळ 3 ते 4 तास चालली आणि यशस्वीरित्या पार पाडली गेली। बाळ सुरक्षित जन्मल्यावर तत्काळ न्यूरोसर्जरी विभागाचे डॉक्टर निशांत गब्बूर यांनी मेंदूची शस्त्रक्रिया करून दीपाली यांना जीवदान दिलं। 6 विभागांनी एकत्रितपणे केलेल्या या दुर्मिळ आणि जटिल वैद्यकीय कामगिरीमुळे माता व बाळ दोघेही सुखरूप आहेत। तालुका भूम, जिल्हा धाराशिव। इथं राहायला शिरोली पुलाची। नाव तुमचं? माझं नाव दीपाली सचिन पाटोळे। काय झालं होतं तुम्हाला? मी कामाला गेले, पाय घसरून पडले, डोक्यात इथं दुखत होतं जास्त। मग इथं CPRमध्ये आणलं मामाच्या रिक्षात। मग डॉक्टरांनी ॲडमिट केलं। डॉक्टर म्हणले डोक्यात रक्तस्राव आहे, ऑपरेशन करावं लागेल। पोटात बाळ होतं, 8वा महिना चालू होता मला। मग सिझर केलं, बाळ पोरगी झाली मला। डोक्याचं पण ऑपरेशन झालं, आता हाय व्यवस्थित। आणि पुढे कोण जरी असलं, कोणाचं किती पण दुखायला आलं तरी मनात नाही काय आता CPRच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर चांगले आहेत, ह्या दवाखान्यामध्ये घेऊन या। इथल्या दवाखान्यातल्या डॉक्टरांना कुठलीच अशी म्हणजे मशीन कमी पडू देऊ नका, सोनोग्राफीची कशाची
कारण की इथले डॉक्टर पटपट विलज करतात. माझा जीव वाचवला, आणखीन कितीतरी आईचे जीव वाचतील. आणि माझ्या पण मुलीला मी डॉक्टर बनवणार, इथे शिपेरचे डॉक्टर दवाखान्यातच बनवणार. कारण का माझ्या आईच्या टायमाला माझ्या आईला दवाखाना भेटला नाही, मग माझी आई वारली. आणि असे जर पटकन डॉक्टर जर भेटत असते, डॉक्टर असं इलाज करतात, तर सगळ्यांची आई जगन. माझ्यासारखं मला जशी आई आहे तशी आमच्या पप्पांनी आई आम्हाला आणली. आमची आई आम्हाला आता चांगलं सांभाळते. नवीन MRI मशीनमुळे ही अचूक निदान प्रक्रिया सुलभ झाल्याचं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी सांगितलं. दीपाली पाटोळे यांच्या जन्मदिनीच त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती होणे हा दैवी योगायोग ठरला आहे. यावेळी डॉक्टर बुद्धिराज पाटील, डॉक्टर निशांत गब्बूर, डॉक्टर दीपलक्ष्मी, डॉक्टर मंगेश शिंदे, डॉक्टर श्रीकृष्ण हिवरे, डॉक्टर कृष्णा डिंगरे, डॉक्टर अनिकेत देशमुख तसेच इतर CPRचे डॉक्टर्स, नर्स, रुग्ण, नातेवाईक उपस्थित होते.